नमस्कार. स्टे हेल्दी विथ सात्विक लाईफ. सात्विक लाईफसोबत आपण सगळेजणं सदैव हेल्दी आणि आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत की भाग 2. तर हृदयविकारापासून आपण कसे वाचावे या आपण ही जी सिरियल सुरू केलेली आहे त्याचा आपण आज भाग 2 बघत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की साखर, आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत हार्टला अटॅक कशाचं होतं, हार्ट अटॅक कशामुळे येतो, आणि हार्ट अटॅकपासून म्हणजेच हार्टला अटॅक येणार नाही ते आपण कसं ते टाळावं, आणि कशामुळे हार्ट अटॅक येतात, हार्ट अटॅक न येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी तुम्हाला खूप कमी शब्दात पण खूप महत्त्वाचे सांगणार आहे. तर आपण सगळेजण सर्वात आधी आपलं हे चेक करा की तुमची उंचीनुसार तुमचं वजन किती आहे. मी तुम्हाला सांगते खूप सोप्या आणि साध्या आणि सरळ भाषेत. समजा तुमची उंची जर 5 फूट असेल तर तुमचं वजन असलं पाहिजे फक्त 50 ते 52, जास्तीत जास्त 55. बास, एवढंच तुमचं वजन हे उत्तम आहे. जर तुमची उंची 5 फूट आहे आणि तुमचं जर वजन 55च्या पुढे गेलं तर समजा की तुमचं वजन आता हे वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि एकदा वजन वाढले की ते वजन जर ते कमी झालेच नाही आणि ते जर वाढतच गेले तर हळूहळू हे फॅट्स, म्हणजे वजन म्हणण्यापेक्षा मी त्याला फॅट्स म्हणेन, तर हे जे फॅट्स आहे हे फॅट्स जर कमी झालेच नाही, वजन जर तुमचं कमी झालंच नाही तर ते फॅट्स काही काळाने फॅट्सचं रूपांतर हे कोलेस्ट्रॉलमध्ये होते. म्हणजे त्या फॅट्सचं रूपांतर हे कोलेस्ट्रॉलमध्ये होते. आणि हे जे कोलेस्ट्रॉल आहे हे कोलेस्ट्रॉल जेव्हा वाढायला सुरुवात होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये हळूहळू आपल्या शरीरामध्ये काय काय होत असते आणि जे की आपल्याला कळतसुद्धा नाही आतमध्ये आपल्या शरीरामध्ये काय सुरू आहे ते. परंतु याचे जे सिम्पटम्स आहेत, याचे जे चिन्ह आहेत, तुम्हाला ते बाहेरून सुद्धा कळू शकतात. जर तुम्ही लक्ष देऊन जर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व केलं, स्वतःला जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी कळू शकतात. तर बघा, जेव्हा आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणजे वजन वाढतं सगळ्यात आधी, मग ते वजनचं रूपांतर म्हणजे फॅट्सचं रूपांतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं. आणि जेव्हा या शरीरामध्ये आपल्या कोलेस्ट्रॉल वाढत जातं तेव्हा तुम्हाला हळूहळू तुमच्या ज्या शारीरिक ॲक्टिव्हिटी आहे त्या कमी कमी होत जातात. आणि शारीरिक ॲक्टिव्हिटी या कमी कमी होत गेल्याने हळूहळू आपल्या शरीरामध्ये आळस येतो, लिथार्जीनेस येतो. आणि अशामुळे जेव्हा आपल्या शरीरामध्ये शारीरिक ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे, आळस आल्यामुळे आपलं आणखीन आपलं वजन वाढत जातं, आपले फॅट्स वाढत जातात, आपलं कोलेस्ट्रॉल हे वाढत जातं. आणि होतं काय, याचा परिणाम काय होतो तर आपल्या शरीरामध्ये असंख्य प्रॉब्लेम सुरू होतात. गुडघेदुखीचा त्रास, बीपीचा त्रास, मग शुगर, मग हळूहळू सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय तर हार्ट अटॅक. तर कशामुळे येतो हार्ट अटॅक, तर जेव्हा बघा, हे तर खूप साधी आणि सिंपल गोष्ट आहे. हे आता आजकाल खूप लहान लोकांना पण, लहान वयाच्या लोकांना पण हे कळतं की आपल्या शरीराला, आपलं शरीर हे सर्वात आधी संपूर्ण रक्त जे असतं, अशुद्ध रक्त हे आपल्या शरीराला, आपल्या शरीरातलं संपूर्ण अशुद्ध रक्त हे आपल्या हृदयाला घेऊन जातं. आणि मग नंतर आपलं हृदय ते रक्त स्वच्छ करतं, फिल्टर करतं. आणि मग ते स्वच्छ रक्त, फिल्टर केलेलं रक्त हे पुन्हा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपलं हृदय हे पुरवत असतं, प्रोव्हाइड करत असतं. म्हणजेच आपल्या शरीराला शुद्ध रक्त पुरवठा करत असतं आपलं हृदय. आणि हे जे अशुद्ध रक्त आहे हे अशुद्ध रक्त जेव्हा आपलं हृदय स्वच्छ करतं, म्हणजेच आता आपल्या हृदयाला जी बघा रक्त पुरवठा करणारी जी वाहिनी असते, व्हेन असते, नस असते. जेव्हा ही जी रक्त पुरवठा करणारी जी नस आहे या नसमध्ये, या व्हेनमध्ये, या आता काय म्हणते मी तुम्हाला, आर्टरी म्हणू शकते, यामध्ये जेव्हा कोलेस्ट्रॉल उतरतं म्हणजे कन्व्हर्ट म्हणजे होऊन ते जेव्हा एंट्री करतं तेव्हा या रक्तपुरवठा करणाऱ्या व्हेन्सला अडथळे येतात आणि
का अडथळे येतात तर या रक्तपुरवठा करणाऱ्या आर्टरीमध्ये, व्हेनमध्ये, नसमध्ये कोलेस्ट्रॉल गेलेलं असतं, एंट्री केलेली असते कोलेस्ट्रॉलने. आणि जेव्हा हे कोलेस्ट्रॉल त्याचे जे गाठी बनतात तेव्हा हळूहळू रक्तपुरवठा जी करते हृदयाला नस, तिचं हळूहळू तिचा जो रक्तपुरवठा करायचा जो प्रवाह असतो, जो फ्लो असतो तो हळूहळू कमी होत जातो. आणि यामुळे होतं काय तर तुम्हाला हळूहळू काय होतं, दम लागतो. चालताना पण दम लागतो, जिने चढताना दम लागतो, जिने उतरताना दम लागतो, चालणं हळू कमी होत जातं, धाप लागते. सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगते, याला धाप लागते म्हणजे जीव घाबरायला लागतो. तर कशामुळे, याच्यामुळेच, कारण की आपलं हृदय हे हेल्दी नाही राहिलं. आता जेव्हा आपल्या शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या नसमध्ये, व्हेनमध्ये, आर्टरीमध्ये जेव्हा कोलेस्ट्रॉल उतरले जातं तेव्हा ते म्हणजे हळूहळू त्याचा जो त्याच्यावर दाब येतो, प्रेशर पडतं आणि त्याच्यामध्ये ते इझिली तो रक्तपुरवठा होत नाही आपल्या हृदयाला. का, कारण की कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये उतरल्यामुळे, कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये आल्यामुळे. तर हे कशामुळे होतं सगळं ते आपण आता बघूयात. पहिल्या भागात काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की मी तुम्हाला आपण चॅलेंज घेत आहोत. तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारायचं आहे. पहिल्या चॅलेंजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की साखर खाणं हे मी तुम्हाला नाही सांगितलं कमी करा, बंद करायला सांगितली. 3 आठवडे तुम्हाला साखर खाणं कमी करायचं आहे, नाही बंद करायचं आहे. 3 आठवड्यासाठी तुम्हाला चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, 3 आठवड्यासाठी तुम्हाला गहू म्हणजेच गव्हाची पोळी खाणं हे बंद करायचं आहे. मी नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही कमी करा, बंद करा. तुम्ही फक्त 3 आठवडे गहू खाणं बंद करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये काय काय चांगले परिणाम होतात. तर याने काय होणार तर तुमच्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, जे फॅट्स वाढलेलं आहे, तुमचं जे वजन वाढलेलं आहे ते कमी व्हायला सुरुवात होईल. तुमच्या शरीरामध्ये जे फॅट साठलेले आहे, जे कोलेस्ट्रॉल साठलेलं आहे, जे वजन वाढलेलं आहे ते हळूहळू त्या कॅलरीज बर्न होणार, जळणार आणि हळूहळू तुमच्या शरीरातले तुमचं वजन कमी होणार, तुमचे फॅट्स कमी होणार आणि तुमचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते हळूहळू वितळायला सुरुवात होणार. कोलेस्ट्रॉल हे कमी व्हायला सुरुवात होईल. कोलेस्ट्रॉलच्या ज्या गाठी आहेत त्या हळूहळू कमी होतील, वितळतील आणि संपूर्णपणे हळूहळू त्या कमी होतील. तुम्ही म्हणाल गहूचं आणि ह्याचं काय संबंध, तेच सांगत आहे. तर एक गव्हाच्या पोळीमध्ये असंख्य कॅलरीज आहेत, असंख्य याच्यामध्ये फॅट्स आहे, कार्बोहायड्रेट आहे की जे तुम्ही जर जरुरीपेक्षा जास्त खाल्लं, भरपूर असे जण मी पाहिलेले आहेत की ते 3-3, 4-4 पोळ्या खातात. तर जेव्हा 2 पोळीपेक्षा जास्त, मी तर म्हणेल आता तुम्हाला, आता तुमचं जर वजन वाढलेलं आहे, फॅट्स वाढलेले आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, तर तुम्ही गहू खाणं सरळ बंद करा. कारण की एक पोळीमध्ये किती कॅलरीज आहे माहिती आहे तुम्हाला? एका कॅलरीमध्ये तुम्ही एक पोळीमध्ये म्हणजे इतक्या कॅलरीज आहेत की त्या तुम्हाला संपूर्ण 24 तास पुरेल एवढ्या. जर तुमचे शरीर ॲक्टिव्हिटी करत नाही, तुमचं शरीर जास्त म्हणजे शारीरिक ॲक्टिव्हिटी होत नाही, तर तुम्हाला पोळी खाणं बंद करावं लागेल. कारण की एक पोळी म्हणजे हा संपूर्ण आहार आहे. त्यामध्ये सगळं काही आहे, कॅल्शियम आहे, कार्बोहायड्रेट आहे, शुगर आहे, भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स आहेत की ज्या आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण जेव्हा 3-3, 4-4 पोळी खातो किंवा 2 पोळी खातो तेव्हा, म्हणजे काही जण असे पण आहेत की ते दुपारी पण 2 ते 3 पोळी खातात, रात्री पण 2 ते 3 पोळी खातात. तर होतं काय याच्याने, आपण कसं म्हणतो, छे माझं वजन तर बरोबर आहे, मी तर एकदम बारीक दिसतोय, मी तर एकदम सडपातळ दिसतोय, माझ्या शरीरामध्ये मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी छान चालतोय, मी सगळं काही उत्तम करतोय, असं आपल्याला वाटतं. परंतु असं नाही आहे. आपण आजच्या भागामध्ये पोळी म्हणजे गहू हा पदार्थ बघत आहोत. तर तुम्ही 3 आठवड्याचं चॅलेंज स्वीकार करा, पोळी खाणं बंद करा. पोळीमध्ये भरपूर कॅलरीज आहेत, भरपूर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यामध्ये शुगर पण आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे न्यूट्रिशन्स आहेत की ते आपल्या शरीराला एक्सेस होतात. आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये हे एक्सेस होतात तेव्हा त्याचं रूपांतर फॅट्समध्ये होतं आणि फॅट्समध्ये त्याचं रूपांतर झाल्यामुळे ते नंतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं आणि कोलेस्ट्रॉल वाढत गेलं की ते आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या
आर्टरीला व्हेनला अडथळे निर्माण करतं आणि मग म्हणतो आपण की यांना हार्ट अटॅक आला. पहिले माइल्ड अटॅक येतो, मग सिव्हिअर अटॅक येतो. तर आपण ही शृंखला बघत आहोत, हे सिरियल बघत आहोत. पहिल्या आपण भागामध्ये पाहिलेलं आहे की साखर खाणं 3 आठवड्यासाठी बंद करा. आजच्या भागात आपण पाहिलं की तुम्ही गव्हाची पोळी, गहू खाणं बंद करा. तर पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा छान मस्तपैकी नवीन पदार्थ बघणार आहोत आणि आपल्या शरीरातले कोलेस्ट्रॉल, फॅट्स आणि आपलं वजन आपण कमी करणार आहोत आणि हार्ट अटॅकपासून आपण 100% वाचणार आहोत. ही आपण सिरियल सुरू केलेली आहे. तर तुम्हाला सात्विक लाईफसोबत जर जुळून राहायचं असेल, सात्विक लाईफसोबत जर तुम्हाला कुठलेही काही पैसे न खर्च करतात, 1 रुपयाही खर्च न करता जर तुम्हाला तुमचं आरोग्य उत्तम करायचं असेल, तुमच्या शरीरातले फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करायचं असेल, तर सात्विक लाईफसोबत तुम्ही जुळून राहा आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ऑल हा पर्याय निवडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही हा व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांचेही आरोग्य उत्तम राहील. सो नेहमी सात्विक लाईफसोबत तुम्ही आनंदी राहा आणि निरोगी राहा. सो थँक्यू व्हेरी मच.